आपण पाहत आहात मार्मिक समाचार, बातमी मागील सत्य। नमस्कार, रणसंग्राम 2024 जे आता ते मंत्री बी झाले, अनिल दादा मंत्री झाले, तर आमचा जो ग्रुप आहे 42 खेड्यांचा ग्रुप आहे, आम्ही जोडलं गेलेला आहे पाडवडा तालुक्याच्या ग्रुप तिथे। बरोबर। तर लोकांचं, सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे की बुवा आपल्याकडे काही नाही पाहिलं भाऊ यांनी, तर काही ना काही करायला पाहिलं इकडे। आता ही आपली नदी आहे, इथे लहान मुलांना त्रास होतो किंवा म्हाताऱ्या लोकांना त्रास होतो, नदीवर नेहमी पाणी येत असतं, म्हणजे अशा ज्या अडचणी आहेत। दुसरं कृषीमध्ये पाहायला गेलं तर आता शेतकरी आहेत, तर काही वेळेला काय असतं मग आता अतिवृष्टी वगैरे काही विमाच्या संदर्भात, म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत त्या लवकर काही झाल्या नाहीत। यावेळेस झाले नाही, या वेळेला 2-3 गोष्टी झाल्या, बाकीच्या काही झाल्या नाहीत, मग त्याबद्दल काही अंमळनेर तालुक्यात 6000 शेतकऱ्यांचा पीक विमा कॅन्सल झाला। हो, तर त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या भावना काय असतील? आता शेतकऱ्यांच्या भावना अशा आहेत, तरी बाबा यांना एवढं आपण पुनर्वसन मंत्री झाले अनिल दादा, परंतु तरी यांनी आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी काही एवढं काम केलेलं नाही केलं। तर ही जरा नाराजी आहे शेतकऱ्यांची। दुसरं शैक्षणिक दृष्टीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना जे आता ITI कॉलेज वगैरे इतर कोणतं म्हणजे सर्व याच्यावर त्यांना काही ती सवलती नाहीत, जायला काही नाहीत, वेळेवर गाड्या नाहीत। अनिल दादा जे होते ते पण आले, पण त्यातही ते काही दिलेलं नाही विकास कामांनी काही। काय विकास झालाय, काय विकास पाहिजे होता? 42 खेड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं का? तुम्हाला काय वाटतं, काय सांगा? आमच्या 42 खेड्याकडे ते आलेच नाही। 42 खेड्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही, ते दुष्काळ जाहीर केला नाही त्यांनी। अंमळनेरचे 132 खेडं घेऊन घेतले बरोबर, आणि पारोळा तालुक्यातले हे 42 खेडे, म्हणजे पारोळा तालुका त्यांना आवडलाच नाही का? एक पण खेड घेतलं नाही का त्यांनी? आमचे 42 नाही, पण पारोळा तालुक्यातलं कोणतं तरी एक तरी खेड आलं का? बरोबर। आम्हाला पावसाळ्यामध्ये नेहमी या फरशीचा हे होतं, तकलीफ होते पावसाळ्यामध्ये। एसट्या येण्या जाण्यासाठी मुख्य एसट्या येत नाही, पाणी जास्त असतं, आणि कायमचं जाण्यासाठी येण्यासाठी लोकांना खोडंबा होतो। तर आजपर्यंत इथं फरशी झाली नाही। ही किती वर्षापूर्वीची फरशी आहे, 30 ते 40 वर्ष होऊन गेले, ज्या वेळेला सुरुवातीला जे आमदार झाले, खासदार झाले त्यांनी केलेली आहे। मग त्यानंतर काही अनुदानच नाही त्याच्यावर। काही आज एकदा आले मागे 2 वर्षापूर्वी, सर्व तपासणी केली, काही हे काढले, बोर केले, गोटे काढले, आणि त्याचं काही नाही अजून रिझल्ट। आणि शिवाय जे धरणं आहेत आमची केटीवर नदीवर, मंत्रींनी गेल्या 5 वर्षात शाश्वत विकासाचा मंत्री आमच्याकडे भटकलेच नाही, आलेच नाही मंत्री। फक्त आता परवा आले होते, ह्या गलीतून गेले आणि त्या गलीतून निघाले, ते पूर्ण गाव सुद्धा फिरू शकले नाही, अशी त्यांची परिस्थिती। मंत्र्यांच्या कार्यकाळावर, मंत्र्यांच्या कारभारावर तुमचा एकंदरीत असा तुमचा रोष आहे का की 42 खेड्यांमध्ये मंत्रींना पाहिजे तशी जनमत मिळणार नाही, असं तुमचं मत आहे का? नाही मिळणार। मंत्री असताना आमच्या 42 खेड्यामध्ये काहीच विकास झाला नाही ना। तुम्ही सांगा कोणता विकास झालेला आहे, दाखवून द्या आमच्या 42 खेड्यांमध्ये।